सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापूर महानगरपालिकेतील अल्पसंख्याक बहुल भागांच्या विकासाच्या मुद्द्यावरून शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांनी आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अल्पसंख्याक बहुल परिसर, कब्रस्ताने आणि दर्गा परिसरासाठी महानगरपालिकेकडून विकास निधी दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला असून निधी मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र या आंदोलनामुळे एक वेगळाच राजकीय प्रश्न चर्चेत आला आहे. हे आंदोलन खरोखरच अल्पसंख्याक बहुल भागांच्या विकासासाठी आहे की AIMIMच्या विद्यमान नगरसेवकांना आणि पक्ष नेतृत्वाला कोंडीत पकडण्याचा राजकीय डाव आहे, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. असो, आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास हाजी फारुख शाब्दी आंदोलनस्थळी दाखल झाले. या प्रसंगी उपस्थित असलेले AIMIMचे ज्येष्ठ नेते राजा बागवान सर यांनी आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी रियाज खरादी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान AIMIMचे प्रवक्ते ॲडव्होकेट सिराज शेख यांनी शाब्दी यांच्या आंदोलनावर आधीच खुलासा केला आहे. त्यांनी हा प्रकार स्टंटबाजी असल्याचा आरोप करत AIMIMच्या नगरसेवकांनी सुमारे 7 कोटीची विकास कामे केली असून कब्रस्तान आणि दर्गा परिसरातील विकास कामांनाही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर संबंधित विकास कामांना प्रत्यक्षात मंजुरी मिळाली असेल तर हाजी फारुख शाब्दी यांनी प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडून वस्तुस्थितीची खातरजमा करून आंदोलन स्थगित का केले नाही, की हे आंदोलन केवळ त्या विकास कामांचे श्रेय मिळवण्याचा प्रयत्न आहे? या प्रश्नांची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे शाब्दी समर्थकांचा दावा आहे की केवळ कागदोपत्री मंजुरी मिळणे आणि प्रत्यक्षात कामे सुरू होणे यात मोठा फरक असतो. जोपर्यंत विकास कामे प्रत्यक्ष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या AIMIM मधून बाहेर पडलेले माजी शहराध्यक्ष हाजी फारुख शाब्दी आणि विद्यमान AIMIM नेतृत्व यांच्यातील वाद अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे केवळ विकासाच्या मुद्द्यापेक्षा पक्षांतर्गत राजकीय संघर्षाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. मात्र या निमित्ताने हे सांगावेसे वाटते की सोलापुरातील केवळ अल्पसंख्याक बहुल भागच नव्हे तर शहरातील अनेक रस्ते, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि नागरी विकासाची कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे विकासाचा मुद्दा कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण सोलापूरच्या नागरिकांच्या हिताचा म्हणून हाताळण्याची गरज आहे. आरोप प्रत्यारोपांपेक्षा प्रत्यक्ष विकास कामे वेळेत पूर्ण होणे हीच नागरिकांची खरी अपेक्षा आहे. एक आदेश पारित किया जिसमें हर समाज को सोलापुर के महापौर ने किसी ना किसी तरीके से सामाजिक कामों के लिए, उनके विकास काम तो अलग है लेकिन उनके धार्मिक स्थलों के लिए और अलग अलग समाज के लिए, सामाजिक काम के लिए निधि उपलब्ध कराई. तो सबसे पहले मैं ये बोलना चाहता हूँ मेरे तमाम हिंदू भाइयों से, दूसरे समाज के लोगों से कि हमको उससे कोई परेशानी नहीं. हम मुस्लिम समाज बहुत खुश हैं कि महापौर साहब ने आप लोगों को निधि उपलब्ध कराई. हमको दुख इस बात का है कि हमारे सोलापुर शहर में मुस्लिम समाज भी बहुत बड़ी तादाद में रहता है. मुस्लिम समाज भी सोलापुर का टैक्स अदा करता है, लेकिन ये महापौर और ये भाजपा सरकार पता नहीं इनको मुसलमान दिखते क्यों नहीं. हमने 2 महीने फॉलोअप किया, कमिश्नर साहब से मिले, महापौर साहब से मिले, स्टैंडिंग कमेटी में जाकर हमने निवेदन दिए और हमने ये बताए भी थे कि अगर हमारी मांगें पूरी नहीं होगी तो हम अन्न त्याग आंदोलन करेंगे. वो लोग नहीं माने. आज आप देख सकते हैं देश के हालात क्या चल रहे हैं. छोटे छोटे मासूम बच्चों पर ये जालिम सरकार लाठी चला रही है. जो हमारे देश का भविष्य है, जिनके कंधों पर ये देश का बोझ है, आज वो बच्चों के साथ जुल्म हो रहा है. लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी जी
उनको जमीन पर लिटा लिटा कर पुलिस उनके साथ बर्बरता कर रही है। ये लड़ाई सिर्फ निधि के लिए नहीं है, ये लड़ाई हमारा खोया हुआ सम्मान पाने की है। ये लड़ाई हम लोग जिंदा है ये बताने की है। ये लड़ाई इनको ये बताना है कि अगर आप महापौर हैं तो जिस दिन आप शपथ महापौर की लेते हो उस दिन से आप कोई पक्ष के नहीं रहते, आप कोई जात धर्म के नहीं रहते। आप सोलापुर के मेयर के रूप में सोलापुर के फर्स्ट पर्सन बनते हो। तो आपको हर समाज को, हर लोग को एक नज़र से देखने की ज़रूरत है। हमारा दुख वही है और हमारी मांग भी वही है। हम ये चाहते हैं कि महापौर साहब जल्द से जल्द हमारी मांगों को पूरी करें और हमारे समाज के साथ न्याय करें। हमारी मेजर मांगनी है, हमारे सोलापुर शहर में जो कब्रिस्तान है, जड़े साहब कब्रिस्तान है, मोदी कब्रिस्तान है, चिराग अली तकिया कब्रिस्तान है, जन्नतुल फिरदौस कब्रिस्तान है, नई ज़िंदगी कब्रिस्तान है, उन कब्रिस्तानों में भी हमको भी लाइटें लगाना है, हमें भी बाउंड्री वॉल बनाना है, हम लोगों को भी सहूलत चाहिए। शाहजहूर दरगाह है, हम भी सुशोभीकरण करना चाहते हैं, तो हमको भी हमारा हक दिया जाए। हम किसी से भीख नहीं मांग रहे हैं, हम हमारा हक मांग रहे हैं और ये हक आपको हम लोगों को देना पड़ेगा और वो इंशाअल्लाह हम लेकर रहेंगे। रही बात ज़िंदगी और मौत की, अब बैठे हैं, मैं सोलापुर की आवाम से यही गुजारिश करना चाहूँगा, बस आप लोगों के भरोसे बैठा हूँ, मेरे को अकेला नहीं छोड़ना। आप लोग का साथ मेरी ताकत है। आप लोग अगर मिलकर साथ देंगे, हम हमारी ताकद दिखाएंगे, तो इस जालिम सरकार को हमारे आगे झुकना पड़ेगा इंशाअल्लाह और हम सब झुका के रहेंगे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते वाहिदा आपा भंडाले यांनी, वाहिदा आपा शेख यांनी दिनांक 4 मे 2026 रोजी जी काही मुस्लिम कब्रस्तान येथील जे विविध विकास कामं करायचे आहेत त्या संदर्भात आयुक्तांना भेटून रजिस्टर अर्ज दिलेला आहे। त्या अर्जाचं दखल घेऊन आयुक्त साहेबांनी हे आता आपण जे कामाची जी लिस्ट लागलेली आहे, सोलापूर शहरातील जन्नतुल फिरदौस कब्रस्तान, सोलापूर शहरातील मोदी कब्रस्तान, चिराग अली कब्रस्तान, जडेसाब कब्रस्तान येथील अंतर्गत सुशोभीकरण व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे याच्या संदर्भात परवाच 20 तारखेच्या बोर्डात ती मंजुरी दिलेली आहे। परंतु आता वास्तविक पाहता आपण जर पाहत असाल तर काही लोक एक षडयंत्र करत आहेत, एक स्टंट करत आहेत, असं मी जाहीरपणे सांगतो की काही विकास कामं होत नाहीत। परंतु आम्ही मे मध्ये आमचे ऑल इंडिया मजलिस इत्यादून मुस्लिमींचे गटनेता यांनी आयुक्तांना रीतसर पत्र दिलं होतं, त्यानुसार 20 तारखेच्या बोर्डात ते मंजुरी देखील मिळालेली आहे। परंतु काही काम होत नाही, काही बेछूट आरोप करायचं, एक स्टंट करण्याची पद्धत आता हे जे काही विरोधक जे आमचे आहेत तुम्ही म्हणत आहेत, जर त्यांनी आमचे असले असते तर ऐन 2026च्या महापालिका निवडणुकीत ऐन सगळ्या समाजाला वेठीस धरून व सर्व उमेदवारांना, सर्व आपले जवळचे हित चिंतकांना सोडून ते राजीनामा देऊन पळून गेले नसते, माझं ठाम मत आहे। कारण जेव्हा समाजाची तुमची गरज होती, समाजाच्या सर्व नगरसेवकांना तुमची गरज होती, सगळ्यांना तुमची गरज होती, परंतु तेव्हा तुम्ही सोडून गेलेला आहात। परंतु आता जेव्हा सगळे आमचे नगरसेवक 9चे 9 नगरसेवक एकंदरीत 9चे 9 नगरसेवकांनी 6,35,75,000 व स्वीकृत नगरसेवकांनी 66 लाख रुपयाचं विकास निधी काम केलेलं आहे। एवढं करत असताना देखील वारंवार फक्त काहीतरी एक ट्रिपसाठी सोलापूरचे लोक गोवाला, पुन्हा, मुंबईला, लोणावळ्याला जातात, परंतु जो ट्रिप करण्यासाठी मुंबईवरून सोलापूरला येत आहे का, असं सर्व सोलापूरच्या समाज बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे की सोलापूरला महिन्यातून, 1.5 महिन्यातून, 15 दिवसात येऊन काय करणार। जर तुम्हाला सोलापुराची सगळ्यांची प्रश्नाची जर जाण असतील, जर सर्वांची समाज बांधवाची जे कौम म्हणता तुम्ही, कौमचं काम होत नाही, समाजाचं काम होत नाही, जर एवढीच तुम्हाला समाजाची जाण असली असती तर तुम्ही तळठोकून इथं समाजात रोज इथं सोलापुरात सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध असेल असं तुम्ही ठिकाण निवडा, इथं राहून तुम्ही दाखवा।